नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजची बाही कटिंग कशी करायची हे पाहूया. तर इथे पहा, सर्वात पहिल्यांदा मी बाहीची उंची घेणार आहे. तर इथे मी आधीच मार्किंग केलेलं होतं. इथे 4 फोल्डमध्ये कपडा घेतला आहे. बाहीची उंची आहे 10, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 11 इंच पहा इथे येत आहे. आणि हे पूर्ण उंचीचं मार्किंग आपलं झालेलं आहे. उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण इथे कॅपॅट घ्यायची आहे 3.5 इंच. तर डायरेक्ट कपड्यावरती आपलं हे बाही कटिंग आहे पहा. आता इथे मुंडा घेर 8 इंच आहे पहा. इथे हे 8 इंच आणि हे जवळजवळ पाऊण इंच शिल्लक आहे. तर याच्या पुढे मी अजून अर्धा इंचाचा फक्त किंवा पाऊण इंचाचा अजून एक जोड देईन. तो थोडासाच लागेल आपला इथे पहा. तर तो नंतर द्यायचा आहे. स्टिचिंग करताना दिलं ना तर ते सोपं पडतं. आता हा जो मुंड्याचा पॉईंट दिलाय, इथून एक मी अशी तिरकी लाईन ओढून घेतली. तिरकी लाईन ओढल्यानंतर इथून हा जो मुंडा घेर आहे याचा सेंटर करायचा. सेंटर केला. इथे हे मी 2 भाग केले. नाही तर तुम्ही काय करा, 2 चे असे सरळ सरळ भाग करा पहा. समसमान असे 4 भाग आपले तयार होतात. इथे मी हे 1 इंच घेते, अर्धा इंच, इथेही अर्धा इंच, इथेही अर्धा इंच, या पद्धतीने पॉईंट घेतलेले आहेत. आता हा 1 इंचाचा पॉईंट जो आहे तो पहा, या पहिल्या पॉईंटला नेऊन जोडला असा. परत सेंटरवरती असा आकार आणायचा आहे. या पद्धतीने हा आकार देत 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 ह्या खालच्या पॉईंटवर आकार आणून मुंडा घेराजवळ असा नेऊन जोडायचा. तर किती सोपी पद्धत आहे पहा. बाही कटिंग अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होतं, काही अवघड नाही. आता इथे हा पॉईंट आहे, तर इथे अजून एक पॉईंट द्या. या पॉईंटवरून पहा, या पॉईंटवर आणि हा 3 नंबरचा जो पॉईंट आहे या पॉईंटवर नेलं आणि इथून खाली असं या पद्धतीने आकार द्यायचा. अजिबात बाहेरून वगैरे असे आकार नाही द्यायचे. तर खूप सुंदर असे हे आपले आकार जे आहेत ना ते तयार होतात पहा बाहीचे. दंडघेर आहे 5.25 इंच दंडघेर आहे. सॉरी, दंडघेर 10.5 म्हणजे 5.25 इंच आहे. 5.25 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर हा पॉइंट जो आहे इथे येईल. आणि पहा, अजून पाऊण इंच जरी मार्जिन म्हटलं तर पहा, एक पट्टी अशी ठेवून पहा. मग एवढाच जोड येणार आहे आपला. याच्या पुढे काही जोड येत नाही. तर अगदी 2 मिनिटांमध्ये इथं मी तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते करून दाखवलेलं आहे पहा. आणि डिटेलमध्ये बाही कटिंग सुद्धा मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. आता इथे हा जो पॉइंट आहे थोडा अजून डाऊन करायचा. हे कटिंग करून घेऊया. आणि हे जे आहे ती मी जोड दिले ना की मग कटिंग करीन. इथं सेंटर बाही ओपन करायची. हे आपलं पुढच्या साईडला मार्किंग आहे. हा पुढचा खड्डा आहे हे लक्षात येतं पहा. तर एकदम पटकन असं हे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता या कपड्यावरती आपल्याला हे बाही कटिंग करायची आहे. आता ही जी बाही आपण कटिंग केलेली आहे ती परफेक्ट आहे की नाही हे कसं चेक करायचं. तर इथं हा बॅक पार्ट आहे, 36 साईजचा हा बॅक पार्ट आहे. इथे एक नॉच देऊन मार्किंग करून घ्या. नॉच नाही, इथे आपलं शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे. तर इथे हा मी पार्ट घेतला. बरोबर इथे जो मार्किंग केलेला आहे इथे हा सेंटर ठेवला आणि या पद्धतीने मी हे मोजून घेते पहा. परफेक्ट येते की नाही हे पाहूया. तर जे आपलं मार्जिन आहे त्या मार्जिनशी फिटिंगचा पॉईंट आणि हा पॉईंट बरोबर मॅच झाला. इथे हे पॉईंट मॅच झाले. आता इथे हे जे आपलं पाऊण इंच जे राहतंय, पाऊण ते 1 इंच हा जॉईंट आपला इथं
येणार आहे तर तो आपण नंतर देऊन घेऊ. तर हे पॉईंट बरोबर मॅच झाले की नाही, तर अशा पद्धतीने हे आपल्याला परफेक्ट बाहीचं कटिंग करायचं असतं. तर बाही कटिंग करण्याआधी हा जो मुंडा घेर आहे ना तो मोजायचा, किती येतोय हे पाहायचं असतं. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा मुंडा घेर जो आहे तो मोजून दाखवलेला आहे आणि त्यानुसार कटिंग केलेलं आहे मी बाहीचं. तर पहा अशा पद्धतीने हा बॅक पार्ट मी कटिंग केलाय. तर त्याचा हा किती आला पहा, बरोबर हा 8 इंच भरतोय पहा. या पद्धतीने 8 इंच आपला हा मुंडा घेर आहे. यानुसारच आपलं पहा बरोबर 8 इंच मुंडा घेरा आहे. तर ह्या 8 इंच मुंडा घेरानुसार 8 इंच मुंडा घेरावरूनच बाहीचं कटिंग आपलं झालेलं आहे. तर हा बाही कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.